मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेलेली व्यक्ती केस दान केल्याशिवाय घरी परतत नाही। मग तुम्ही कधी विचार केलाय का की या दान केलेल्या केसांचं नेमकं काय केले जातं? तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। दरवर्षी लाखो भाविक इथे येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा मागितलेली मनोकामना पूर्ण झाल्यावर केस दान करतात। ही प्रथा खूप जुनी आहे, ज्याला मुंडण किंवा टंचर असं म्हटलं जातं। मंदिरामध्ये केस दान करण्यासाठी खास कळशाळा नावाची एक जागा आहे। येथे प्रशिक्षित कर्मचारी भाविकांचे केस कापतात। कापलेले केस गोळा केल्यानंतर त्यांचं वर्गीकरण केलं जातं। केसांची लांबी, रंग आणि गुणवत्ता यानुसार त्यांची विभागणी होते। मंदिरामधील कर्मचारी हे केस विविध कंपन्यांना गोपनीय पद्धतीने विकत असतात, ज्यांचा वापर पुढे विग्स आणि हेअर एक्सटेन्शन बनवण्यासाठी केला जातो। यातून मिळणारा पैसा मंदिराच्या विविध सेवांसाठी जसे की दान, धर्म, शिक्षण किंवा आरोग्य सेवांसाठी केला जातो। तिरुपती मंदिरात दररोज 20,000 ते 25,000 लोक आपले केस दान करतात, ज्यामुळे मंदिराला कोट्यवधी रुपयांचा प्रॉफिट होतो।